आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची नावाची महिमा हो. नवीन दिवस नवीन आशा या कार्यक्रमात आपण सगळ्याला मी स्वागत करते. घेऊन वाचूया याजक लेवींचा निर्वाह 18 यातील 2. इतर वंशाप्रमाणे लेवींना जमिनात वाटा नाही, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद परमेश्वरच त्यांचा वाटा आहे. मग हे वचन वाचताना आपल्याला का कळते की परमेश्वर हीच हे लेवी लोकांचा परमेश्वरच त्यांचा वाटा होतो. पण इतर त्यांचा भाऊबंधूंना आपण जर बघितलो तर काय त्यांचं जे 11 भाऊबंद होते त्यातील त्या सगळ्यांना काहीतरी जमिनी भेटलं होतं त्यांचा वाटा म्हणून. पण हे लेवी गोत्र हे फक्त असं गोत्र होतं, त्यांना काहीही भेटलं नाही. त्यांना असं सांगून पाठवलेलं की परमेश्वरच खुद तुमचा वाटा आहे म्हणून. मग आपण जर असं हे लेवी लोकांचा जागा असले असतं मग आपल्याला कसं वाटलं असतं की मी पण एवढं मी परिश्रम केले, मी पण युद्धामध्ये सगळं माझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे मी दिलं आहे, पण मला काहीच भेटलं नाही. मला परमेश्वर खुद तुझा वाटा आहे म्हणून मला सोडलं आहे त्यांनी. असं कसं होऊ शकतं म्हणून आपण भांडण करू शकते. पण हे लेवी लोकांना तसं काही केलं नाही. त्यांनी परमेश्वरालाच आपल्या वाटा म्हणून स्वीकार केले. मग आपण आजही आपल्या जीवनात आपण बघतो की आपल्या सोबत असणाऱ्या लोकांना जे परमेश्वराला जे लोक माहिती नाही आहे, जे लोकांना परमेश्वर माहीत नाही आहे, ते लोक काय करतात, ते परिश्रम करतात, तेही आपल्यासारखं सगळं करतात आणि त्यांच्या जीवनात एकदम त्यांना आशिषच आशिष भेटतं. त्यांच्याकडे खूप मोठं घरं असतं, गाड्या असतं आणि काय काय नसतं त्यांच्याकडे. पण आपल्याकडे आपण बघतो आपणही त्यांच्या सारखंच आपण पण परिश्रम करतो, आपणही कार्य वगैरे करतो, पण आपल्याला काहीच भेटत नाही आहे तसं म्हणून आपण निराश होऊ शकतो. पण हे जे काय घरं आहे किंवा गाडी आहे किंवा जमिनी वगैरे आहे हे कधीच आपल्याला सर्व काळी आपल्याकडेच असेल असं आपण सांगू शकत नाही. कारण कसं कोणाला काय होणार हे आपल्याला माहीत नाही आहे. मग परमेश्वर जर आपल्या वाटा असेल, मग परमेश्वर हा कसा आहे आपल्याला माहीत आहे. तो सर्व काळी परमेश्वर आहे. तो आधीपासून आत्तापर्यंत आपण हे जगात जगण्यापर्यंत अंतिम आपल्या दिवसापर्यंत परमेश्वर आपल्या सोबत असणार आहे. मग अशा एक वाटा आपल्याला जर भेटलं मग आपण किती भाग्यशाली आहे हे आपण स्मरण करून परमेश्वराला रोज रोज आपण धन्यवाद द्यायचं. मग आजही तुम्ही जर निराश झाला असेल की का असं माझ्या जीवनात होतो आहे, का मला असा काय घडत नाही आहे, मग तुम्हाला हे स्मरण ठेवायचं आहे, आठवण ठेवायचं आहे की परमेश्वर तुमचा वाटा आहे आणि ज्याचा वाटा परमेश्वर आहे त्याला कधीही काही कार्याचं कमी नसतं. कारण परमेश्वर त्याचं सगळं कार्य नियमितपणे परमेश्वर पूर्ण करतो. या आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. धन्यवाद धन्यवाद परमेश्वरा, तुम्ही आज चांगला वेळ दिला म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो आहे परमेश्वरा. जसं परमेश्वरा हे लेवी लोकांना परमेश्वरा तुम्हीच त्यांचा वाटा, खुद परमेश्वरा स्वयं तुम्ही त्यांचा वाटा झाला आहे परमेश्वरा, तसंही परमेश्वरा आम्ही लोकांनाही परमेश्वरा आम्ही परमेश्वरा तुम्हालाच आमचा वाटा म्हणून समजून घ्यायला आणि परमेश्वरा हे जगातील जे काय परमेश्वर धन संपत्ती जमिने वगैरे आहेत हे सगळं कायमचं नाही आहे परमेश्वरा. ते आज आहे उद्या नसेल, पण तुम्ही परमेश्वरा सर्व काळी परमेश्वरा तुम्ही आज काली उद्याही परमेश्वरा तुम्ही कधीही परमेश्वरा बदलत नाही परमेश्वरा. परमेश्वरा तुम्ही आमचा वाटा आहे म्हणून धन्यवाद. प्रतिरोज परमेश्वरा तुमच्याकडे आम्ही येऊन आमचं सगळं परमेश्वरा विनंती ठेवून आम्ही परमेश्वरा तुम्ही आमचा प्रार्थना ऐकून तसं तुम्ही करणारे म्हणून तुम्हाला धन्यवाद करते. छोटीशी प्रार्थना येशू मसीहच्या गोड नावाने ऐकून घे पिता. आमेन.